माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे नंबर सिस्टीम. ओके, समजा नंबर सिस्टीम मध्ये असे प्रॉब्लेम आले तर मग कसे करायचे ते का म्हटलं बघा. 200 पर्यंतच्या 19 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या किती. ठीक आहे, 200 पर्यंत म्हणजे 1 पासून तर 200 पर्यंत आहे ना, 1 to 200 पर्यंतच्या. तर बघा अशा वेळेस काय करायचं, 200 डिवाइड बाय करायचं 19. ओके, आता आपल्याला माहिती आहे 19 10 चा 190 होते है ना, आणि 19 10 चा किती 119. याच्या समोर आपण डिवाइड करू तर आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. ठीक आहे, ते काही करायचं नाही. ठीक आहे, याचा अर्थ काय होते 10 संख्या किती आहे, याचा आन्सर काय आहे, याचा आन्सर आहे 10. याचा आन्सर काय आहे 10. बघा 200 पर्यंतच्या 19 ने भाग जाणाऱ्या संख्या किती, तर 200 पर्यंतच्या 19 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या आहे 10. किती आहे, 10 संख्या आहे ज्या पूर्णपणे 19 चा भाग जाणार अशा. ठीक आहे, आता बघा सेकंड प्रॉब्लेम काय आहे, 100 पर्यंतच्या किती, 100 पर्यंतच्या 18 ने कशाने 18 ने भाग जाणाऱ्या पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या किती. ओके, तर काय करायचं 100 डिवाइड बाय 18. 100 डिवाइड बाय 18 केलं तर 18 पंचे 90 है ना, 85 ला 90 तिथे 5 किती राहील, म्हणजे पहा 1 ते 100 पर्यंत 18 ने भाग जाणाऱ्या संख्या किती राहील, 5 राहील. किती राहील, 5. 5 कोणता राहील, 18 राहील बरोबर. 18 2 ला 36 राहील, 18 3 ला 54 राहील, 72 राहील है ना, आणि एक 90 राहील. आल्यावर 5 संख्या. ओके, अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर काढता येते. ओके, आता बघा हे प्रॉब्लेम इथं काय म्हटलं आहे, 200 पासून काय म्हटलं, 200 पासून म्हटलं आहे ना, 200 पासून 500 पर्यंतच्या 500 पर्यंत 20 ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या किती. आता आपल्याला झाली का म्हटलं 200 पासून म्हटलं म्हणजे आपल्याला 200 पकडावं लागेल. 200 पासून तर 500 पर्यंतच्या 20 ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या किती. अशा वेळेस काय करायचं, जर पर्यंत असेल, समजा पर्यंत असेल तर पहिल्या संख्येतून 1 मायनस करायचं. पर्यंत करायचं पहिल्या संख्येतून काय करायचं, -1 करायचं. ठीक आहे, आणि समजा पर्यंत नसेल, इथे पुढे मध्ये असेल काहीतरी मध्ये, तर मध्ये असेल तर काय करायचं, दुसऱ्या संख्येतून 1 काय करायचं, मायनस करायचं. ठीक आहे, आता बघा इथे पर्यंत म्हणतात मग काय करायचं, 200 इथे -1 अपॉन 20 ने म्हणते, म्हणजे 20 ने पूर्ण भाग जाणार आहे ना, इथे -500 अपॉन 20. ओके, आता बघा इथे 200 मधून 1 गेलं तर किती राहते, 199 राहते अपॉन 20 मायनस इथे 500 अपॉन 20. ओके, पहा आपल्याला एवढं माहित आहे 20 10 चा 200 होते ना, 20 चा 200 होते है ना, म्हणजे 29 चा केला आपण तर काही 180 येते है ना, आणि समोर जर केलं तर पॉइंट मध्ये येते. ठीक आहे ना, 180 किती राहते, 9 चा केलं काय ते 180 येते, आणि इथे 10 काढला तर 2 मध्ये 2 ला 50 ला जर 2 ने डिवाइड केलं तर काय 25 येते, म्हणजे काय होईल 25 मायनस करायचं 9. ठीक आहे, आता 25 वर 9 केलं तर काय ते 16. किती ते 16, म्हणजे पहा 200 पासून तर 500 पर्यंत 20 ने भाग जाणाऱ्या 20 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहे, 16 आहे. किती आहे, 16 आहे. ओके, बघा अशा प्रकारे करू. आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा स्टुडंट, असं जर प्रॉब्लेम आला तर मग कसं करायचं बघा. 500 आणि 1100 मध्ये 30 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या किती म्हटल्या. ओके, आता इथे आपल्याला मध्ये दिला, मी काय म्हटलं पर्यंत आलं. समजा जर काय आलं पर्यंत आलं तर काय करायचं, पहिल्या संख्येतून 1 मायनस करायचं आहे ना, तर पहिल्या काय म्हटलं, पहिल्या संख्येतून -1 करायचं. ठीक आहे, आणि नंतर समजा मध्ये आलं, काय आलं मध्ये आलं तर काय करायचं, दुसऱ्या संख्येतून -1 करायचं. ठीक आहे, दुसऱ्या संख्येतून
-1 करायचा. बघा याआधी आपण प्रॉब्लेम पर्यंत वाला घेतलं होतं म्हणून आपण पहिल्या संख्येतून -1 केलं होतं. ओके, पण आता जे प्रॉब्लेम आहे मध्यवाला, ठीक आहे, त्याच्यामुळे यामध्ये आपण दुसऱ्या संख्येतून -1 करूया. बघा इथे 500 आहे ना, 500 आणि 1100 मध्ये 30 ने म्हणते आहे ना, म्हणजे 30 ने, ठीक आहे, 30 ने भाग जाणार, इथे मायनस. आता बघा इथे मध्ये आलं म्हणून आपण दुसरी संख्या कोणती आहे 1100 यातून -1 करूया. ओके, अपॉन 30. बघा 500 अपॉन 30 मायनस 1100 मधून -1 केलं तर काय आहे 1099 अपॉन 30. ओके, आता बघा यातून एक गेट कॅन्सल आहे ना, 3 1 जा 3 राहील है ना, आणि 3 6 जा 18 म्हणजे काय 16. ओके, आणि याला आपण कट केलं तर काय 36 येईल. ठीक आहे, म्हणजे 36 मायनस काय करू आपण 16, आन्सर इज 20. म्हणजे याचा अर्थ होते की 500 आणि 1100 यांच्यामध्ये 30 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहे त्या एकूण किती आहे 20 आहे. ते एकूण 20 आहे, म्हणजे 20 काय आहे त्याला 20 याचा आन्सर. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. इथे बघा काय म्हटलं 52 आणि 356 मध्ये है ना, मध्ये पूर्णतः 6 ने भाग जाणारी पूर्ण संख्या कोणती म्हणते. ओके, आता इथे आपल्याला ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. बघा इथे सुद्धा मध्ये म्हटलं म्हणजे सेकंड संख्येतून मायनस करावं लागेल. बघा 52 अपॉन 6 मायनस 356 मायनस 1. ठीक आहे, -1 काय केलं कारण आपण त्याला मध्ये असल्यामुळे दुसऱ्या संख्येतून -1 केलं. तर मध्येच्या जागी जर पर्यंत असतं तर आपण पहिल्या संख्येतून -1 केलं असतं. ओके, आता बघा अपॉन 6. ओके, आता 52 अपॉन 6 मायनस 356 मधून 1 गेला तर 355. ओके, 355 अपॉन 6. ओके, आता बघा याचं काय होणार 6 ना 52 ला डिवाइड केलं तर 6 8 जा 14. ठीक आहे, आणि नंतर बघा काय पॉईंट मध्ये जाईल ना, पॉईंट मधला आपण घेत नसतो. ठीक आहे, मायनस इथे बघा 355 आहे, तर याचा आन्सर येईल बघा 355 म्हणजे 59 येईल. ठीक आहे, 355 अपॉन 6 मी करून दाखवते. बघा 6 5 जा 30 मायनस 55. ओके, 6 9 जा 54 है ना, 6 9 जा 54. इथे मायनस म्हणजे पॉईंट घ्यावा लागेल. ठीक आहे, पॉईंट नंतर आपण घेत नसतो, म्हणजे इथे आपण इथे हे कट झाले इथे 8 येते आणि हे कट झाले तर काय इथे येते 59. म्हणजे इथे काय घेऊ आपण 59 मायनस 8. ओके, 59 मायनस 8 केलं तर आन्सर काय येते 51 येते. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ओके, बघा अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आज आपण नंबर सिस्टीमचे प्रॉब्लेम घेतले आहे. ठीक आहे, हे प्रॉब्लेम तुम्हाला समजले का, आणि असं समजलं तर मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.